10 जून पासून सुरू होणारं अधिवेशन आता 27 जून पासून करण्याचा निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे। यासोबत चारा छावणीच्या संदर्भामध्ये अतिशय वेगाने आवश्यक तिथं पाणी टंचाई व चारा छावणीच्या संदर्भातले निर्णय करण्याच्या संदर्भात ही चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भात आग्रही सूचना केल्या की वेगाने या कामामध्ये प्रशासनाने लक्ष द्यावं। दिव्यांगांच्या बाबतीमध्ये दिव्यांगांना मदत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र मंत्रालय सुरू केलं। या मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या योजना दिव्यांगांपर्यंत गतीने पोहोचवण्याच्या साठी आजच्या या बैठकीमध्ये चर्चा झाली। सर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित होते का? परिस्थिती नाही, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी स्वतः फोनवर बोललो। आता झूमच्या माध्यमातून, झूम म्हणजे सरकारी वेबॅक्सच्या माध्यमातून ते उपस्थित होते। चंद्रकांत दादा सुद्धा यामध्ये उपस्थित होते। देवेंद्र फडणवीसांनी कालची मागणी केली होती, इच्छा व्यक्त केलेली, त्या इच्छेनुसारच त्यांनी आता कॅबिनेटला उपस्थित नव्हते का? येणं बंद टाळतायत का तुम्ही? देवेंद्रजी उपस्थित होते, व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित होते आणि देवेंद्रजींनी या कॅबिनेटमध्ये झूमच्या माध्यमातून भाग घेतला। कॅबिनेटमध्ये चर्चा व्हायचा विषयच नाही, तो पक्षाच्या अंतर्गत आहे। त्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली, आज मी फोनच्या माध्यमातून चर्चा केली। सर्वजण सामूहिकपणे तिन्ही पक्ष व आरपीआय घेऊन महादेव जानकरांचा पक्ष घेऊन विधानसभेला आम्ही सामोरं जाणार आहोत अशी चर्चा झाली। हो, आपण जर बघितलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, मात्र एनडीए मध्ये उद्धव ठाकरेंनी सहभागी व्हावं अशा पद्धतीचं उद्धव ठाकरेंना साकडं भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून घातलं जात असल्याची चर्चा आहे। तुम्हाला काय वाटतं आणि ते जसं झालं तर कितपत योग्य ठरेल? ह्या चर्चा निरर्थक आहे, अशी कोणतीही चर्चा या क्षणापर्यंत झालेली नहीं। कैबिनेट में 10 जून की जो तारीख थी अधिवेशन की, वो 27 जून तक बढ़ाने का निर्णय किया। पानी टंचाई में गति से काम करने का निर्णय हुआ है और दिव्यांगों के बारे में जो दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र सरकार ने माननीय मुख्यमंत्री जी के नेतृत्व में शुरू किया था, उसके काम की गति बढ़ाकर दिव्यांग भाई बहनों को ज़्यादा से ज़्यादा सरकार के माध्यम से मदद होने के बारे में चर्चा। देवेंद्र फडणवीस मौजूद नहीं थे कैबिनेट मीटिंग? देवेंद्र जी मौजूद थे, मगर वो जूम के माध्यम से मौजूद थे। वो अभी नागपुर से उन्हें दिल्ली निकलना था और पार्लियामेंट्री बोर्ड के लिए निकलने की वजह से आज वो उपस्थित डायरेक्ट नहीं थे प्रत्यक्ष रूप से, मगर अप्रत्यक्ष रूप से वो स्क्रीन पे मौजूद थे। याच्यापुढे देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत का? काय अपेक्षा आहे? स्वतः बैठकीला ते उपस्थित राहतील का याच्यापुढे? नक्कीच उपस्थित राहतील। तुमच्या मनात शंका कशा गठवत आहे? देवेंद्रजी महाराष्ट्राच्या भाजपचे नेते आहे, जनतेचे नेते आहे, ते उपस्थित राहतात। बघू, एक प्रश्न, विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, सगळ्या युतीतल्या सगळ्या पक्षांनी एकमेकांच्या समोर उमेदवारी अर्ज भरले, असेच लढणार आहेत की काही विड्रॉ केलं जाईल? चर्चा चालू आहे, निश्चितपणे आम्ही एक मत एक सुराने घडू। भाऊ, निवडणुका पार पडलेल्या आहेत, मात्र आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात। निलेश उदय सामंत पालकमंत्री असताना सुद्धा लीड देऊ शकले नाही, त्यांनी फार मेहनत घेतली नाही। असं आहे, व्यक्तिगत रीतीने यावर महायुतीमध्ये चर्चा होईल। अशा चर्चा चॅनलच्या माध्यमातून मी करणं योग्य नाही। तुमचा काय अनुभव आहे का? माझा कशाबद्दलचा अनुभव? त्याच्या उणीवा दूर करून पुन्हा निवडणूक जिंकू। क्या हार में क्या जीत में हा भाव घेऊनच आम्ही काम करतो। शेवटी जनतेच्या सेवेसाठी उभं राहायचं आहे। काँग्रेसचा खोटा प्रचार काही कालावधीसाठी मतदारांना आकर्षित करेल, पण दीर्घकाळात काँग्रेसचा प्रचार हा आकर्षित करू शकत नाही। आज तुम्ही संविधान बदलेल असं सांगितलं, तुम्ही आज लोकांना फसवण्यासाठी काही आमच्या समाजामध्ये भीती निर्माण केली, पण दीर्घकाळ ही भीती असू शकत नाही। तुम्ही सांगितलं खटाखट 1 लाख रुपये देऊ, आता कर्नाटकमध्ये कसं खटाखट पैसे दिले जाईल हे आपण बघू। आणि उत्तर प्रदेशमध्ये लखनौमध्ये आमच्या भगिनी तुम्ही दिलेले गॅरंटी कार्ड घेऊन 1 लाख रुपये मागताय, त्याचं काय उत्तर देणार आहे ते बघू।
तर फडणवीस हे मंत्रिमंडळ बैठकीत ऑनलाईन स्वरूपात उपस्थित होते. विधान परिषदेच्या निवडणुका आम्ही एकमताने लढू असं मुनगंटीवार म्हणतात.